जन्म घेणं सोपं नसतं. 9 महिने आईच्या गर्भात राहायचे आणि त्यानंतर एका भयानक पद्धतीने जगात यायचे. पण जन्म घेण्यापेक्षाही काही कठीण असेल तर ते म्हणजे स्वतःच्या मृत्यूला स्वतः स्वीकारणं. पंख्यावर वास घेऊन मरणं खरंच खूप चांगला ऑप्शन आहे, बट इट्स टू पेनफुल आणि माझ्यात तेवढी हिंमत नाही. फिनाईल पिऊन मरण्याचा खूपदा प्रयत्न केला आहे. बॉटल हातात नक्कीच येते, पण उठायला नाही लागत. बस कापून देखील मी मरू शकतो, पण माझ्यात एवढीही विकृतता नाही की स्वतःचं रक्त स्वतः वाहू शकेन. आज मी जी पद्धत वापरली ती खरंच खूप जास्त मूर्खतेचं उदाहरण होती. पण एक आत्महत्या करणारा माणूस काही पण विचार करतो, त्याला काहीही करून मृत्यू असतो आणि त्यासाठी तो काही पण करतो. माझ्या हातून रोज कित्येक तरी सुसाईड नोट्स लिहिले जातात आणि फाडले देखील जातात, पण आज तसं होणार नाही. मी आज पूर्ण रेडी आहे. मागे गेलेल्या चुका देखील मी परत केल्या नाहीत. घरातले सगळे स्विचेस ऑफ आहेत अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, एक सॅटिस्फाईंग सुसाईड नोट रेडी आहे. कदाचित माझ्यानंतर जो कोणी ही सुसाईड नोट वाचेल तो मला मूर्ख म्हणेल. त्याला वाटेल की मला काय गरज होती हा निर्णय घेण्याची. परंतु ज्या गोष्टीला जग मूर्खता म्हणेल त्याला मी माझा समजूतदारपणा मानतो. कारण जर आज मी माझ्या मृत्यूला स्वीकारले नाही तर भविष्यात येणारा माझा अंत या वर्तमानापेक्षा कित्येक तरी पटीने भयानक असेल. हॅलो, ऐक ना यार, मी आहे ना हाफ ॲन आवरमध्ये येईन. तोपर्यंत तू ते सगळं मॅनेज कर. ऐक, मी जरा तुला नंतर फोन करतो. अजय अजय ना? अरे हाय, कसा आहेस तू? बरा आहेस ना? हां, मी बरा आहे. तू कसा आहेस? बाकी काय? अरे यार, मोर दॅन 3 इयर्स आपण भेटलोच नाही. काय मग, काय चाललंय पुढे? काय केलंस? काय नाही, तुझं कसं चालू आहे? माझं ठीक आहे. तू काय केलंस पुढे? BCom केलं आहे मी. BCom? तुला इंजिनिअरिंग करायची होती ना? हां, करायची होती. सोड आता, सोड ना. तू कसं आहेस? तू काय केलं पुढे बाय द वे? हां, माझं चाललं आपलं. अरे बट तुला इंजिनिअरिंग करायची होती, तू BSc पण नाही केलं, डायरेक्ट BCom? अरे सोड ना यार, ते सोड ना. तुझं कसं चालू आहे बाय द वे? काय नाही यार, माझं ठीक आहे. पण तू BCom का केलंस? काय ऐकायचं आहे तुला? बोल ना. काय ऐकायचं आहे? कशी माझी वाट लागली ते माहिती आहे का? किती 12th पर्सेंटेज होतं मला. अबे घरातल्याने फाडून काढलेला, समजला ना? वाट लागली होती माझी. काय ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. एंट्रन्समध्ये पण काय उखाडून नाही शकलेलो यार. 2 वर्ष फक्त टाइमपास केला. 1 इयर ड्रॉप घेतो असा विचार केला, पण पप्पा बोले नको घेऊ. माझ्या बापाला माझ्यावरती विश्वासच नव्हता. माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता रे माझ्याकडे. इंजिनिअरिंग करणं तर पॉसिबल नव्हतंच यार. BScसाठी ट्राय केलं, तिथे पण ॲडमिशन भेटत नव्हतं. अबे बायो पण ड्रॉप होता, ऑप्शन पण कमी होते माझ्याकडे. कसं भेटणार ॲडमिशन? स्वतःचीच लाज वाटू लागलेली.
हे जे काही झालेलं त्यात फक्त माझीच चुकी होती. पण मला फक्त एक चान्स हवा होता, पण तो पण नाही भेटू शकला. ॲज कम्पेअर टू BSc, BComची फीस खूप कमी होती अँड पप्पांची ओळख पण होती त्या कॉलेजमध्ये. पण मी खुश नव्हतो. काही घंटा इंटरेस्ट होता त्यात, इंटरेस्ट पण नव्हता. फर्स्ट इयरमध्येच वाट लागलेली. सोड. ठीक आहे, आता सगळं नीट असेल ना, जॉब वगैरे? हट. काय नीट नाही. अबे काय बेसिक माहीत नव्हतं, काय येणार आहे. कसा बसा फर्स्ट इयर काढला. कोणाशीच नाही बोलायचो. पण एक बंदा होता. ही इज ॲक्च्युली रिच गाय. अमीर बापाचा पोरगा होता तो. छपरी होता साला. तो मला त्याचा मित्र मानायचा, पण मी त्याला कधीच मानलं नाही. त्याचा एक फ्रेंड ग्रुप होता. आता मी राहायचो त्यांच्यासोबत कधी कधी. ते लोक गोवा ट्रिप प्लॅन करत होते. ते लोक माझ्याकडे आले, मला विचारलं. मी पण त्यांचा फ्रेंडच होतो, पण माझ्याकडे ₹1 पण नव्हता. मग मी काय घंटा जाणार होतो त्यांच्यासोबत. पण माझ्या त्याच फ्रेंडने माझे पैसे स्पॉन्सर केले. बोललो ना, तो मला फ्रेंड मानायचा. दॅट्स वाय गेलो त्यांच्यासोबत. गोव्याला जाऊनच लाईफचा टर्निंग पॉईंट आला. शेट. टर्निंग पॉईंट? काय नाही बोलता बोलता बोलून गेलो. ते ते तुला जाणून घ्यायची गरज नाही. अरे म्हणजे काहीतरी चांगलंच झालं असेल ना टर्निंग पॉईंट म्हणजे. सोड ना यार. चल, मला जरा एक काम आहे, मी निघतो. अबे थांब ना यार, एवढं काय झालेलं तुझ्या लाईफमध्ये? अरे टर्निंग पॉईंट म्हणजे? प्लीज यार, प्लीज नको विचारू यार. मी कम्फर्टेबल नाही आहे तुला ते सांगायला. तुला का जाणायचं भाई, आहे? एवढं सोड काय ना. झालंय? जस्ट बी लाईक शीप. आजूबाजूला काय चालू आहे नको बघू, सरळ चाल. हे बघ, जर तू तुझ्या लाईफचा प्रॉब्लेम मला सांगशील तर त्यांनी तुझा स्ट्रेस कमी होईल. अबे मी नाही आणि जर कम्फर्टेबल आहे माझ्याकडे यार. काही सोल्युशन असेल तर ते मी तुला देईन ना. ठीक आहे. गोवामध्ये खूप काही आहे करायला, आणि त्याच गोष्टींपैकी एक आहे गॅबलिंग. तिथे गेल्यानंतर मी गॅबलिंग ट्राय केली. खिशात पैसे नव्हते, पण बापाने ₹500 दिलेले, तेच वापरले. स्वतःचा पैसा नव्हता. काय फरक पडतोय, जिंकलो गेलो. मग काय, पत्ते वाटले गेले. गेम स्टार्ट झाला. समोरच्या पार्टीने घेतले, मी घेतले अँड मी जिंकलो. मी ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त खुश होतो, कारण की लाईफमध्ये एवढी जास्त वाट लागली असताना ना, तू काहीतरी अचिव्हमेंट करतो ना, तर तू खूप जास्त खुश होतोस. म्हणून मी खुश होतो. पण आता तू ना विश्वास नाही करणार, पण त्या दिवशी मी ₹5,000 कमवले. फर्स्ट ट्राय होता माझा. नंतर मुंबईला परत आलो, पण एक गोष्ट डोक्यातनं निघतच नव्हती. विचार करत होतो की मी यातूनच पैसे कमवू शकतो. मग काय, मुंबईचे जे गॅबलिंग पॉईंट असायचे तिकडे जाऊन खेळायला लागलो. टाइमपाससाठी सुरू केलेली गॅबलिंग हळूहळू माझी मेन अर्निंग सोर्स बनलेली. तिथे लोक मला ओळखायला लागलेले आणि ते लोक मला गॅबलिंग मास्टर पण बोलायचे. मला ॲडिक्शन लागलेली गॅबलिंगची, त्यामुळे रोज तिकडे खेळायला जायचो. आणि फक्त टाइमपाससाठी नाही जायचो, जिंकायचो पण. यावर सगळं काही व्यवस्थित चालू होतं, पण त्यानंतर तो दिवस आला. एके दिवशी एक विचित्र माणूस माझ्याकडे आला, माझ्याशी खेळायला. अंगावरती दागिने वागिने घातलेले त्याने. विचित्र होता तो. तो बोलला खेळायचं आहे मला. मग काय, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, मी तर रेडीच होतो. त्यामुळे गेम स्टार्ट झाला. त्यांनी ना पहिल्यांदाच ₹1,000 लावले. मी ॲक्च्युली शॉक होतो, कारण की तो पहिला असा माणूस होता जो ₹1,000 लावत होता स्टार्टिंगलाच. पण मला त्याने काय फरक पडत होता, मी माझ्या गेमवरती फोकस देत होतो. आणि त्यामुळे मी यावेळेला पण जिंकलोच. मी तिकडनं उठून जाणार होतो, पण त्यावेळेस तो मला बस म्हणाला आणि त्यांनी अजून पैसे लावले. यावेळी त्यांनी 3,000 लावले. मी ॲक्च्युअलमध्ये शॉक होतो, हा एवढे पैसे का लावतोय. आय थिंक तो इगो घेऊन बसलेला, त्याला काही पण करून मला हरवायचं होतं. कारण तिकडे मी फेमस होतो, तिकडची लोक मला गॅबलिंग मास्टर बोलायची, जसं मी तुला बोललो. दॅट्स वाय त्याला मला हरवायचं होतं. म्हणून तो परत परत पैसे लावत जात होता. असंच त्यांनी पैसे लावले आणि तो 50,000 हरला. एवढ्या छोट्या गॅबलिंग पण ते असे एवढे पैसे भेटत नाही कधी. पण मी खुश होतो यार, कारण मला भेटलेले. पण यानंतर त्यांनी मला एक विचित्रच ऑफर दिली. तो मला बोलला की तू 50चे 50,000 लाव, मी 1,00,000 लावतो. अरे पण तो ऐकून घे, अजून मेन इन्व्हेस्ट बाकी आहे. तो ना यापुढे बोलला की जर मी ₹1,00,000 हरलो तर 1,00,000चे डबल म्हणजे ₹2,00,000 तुला देईन. भाई, पण एवढा पैसा कसा आला त्याच्याकडे? बट जर, आणि त्याची अजून एक अट होती, बट जर मीही हरलो त्याच्याशी तर मला 50,000चे डबल म्हणजे 1,00,000 द्यावे लागतील. मला त्यावेळेत ते बरोबर वाटलं, म्हणून मी बोललो त्याला हां चालेल.
आणि यार 2 लाख रुपये पागल झालेलो. मग काय काळ वाटले गेले, त्यांनी घेतले, मी घेतले. जिंकलास? यावेळेला हरलो. भाई मग मग पुढे काय झालं? थांब जरा 1 मिनिट. मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास होत नव्हता. गळा सुकलेला, घाम गळत होता. समजत नव्हतं काय होत आहे. पण सरळ सोप्या भाषेत बोलू तर फाटलेली माझी. सगळे माझ्यावरती हसत होते, माझे किल्ले उडवत होते. आणि तो माणूस माझ्याकडे पैसे मागत होता. पण माझ्याकडे नाही एवढे पैसे होते, नाही मी देऊ शकत होतो. त्यामुळे काहीच ऑप्शन नव्हता मार खाण्यापेक्षा. तो मला मारत होता, मला शिव्या घालत होता, पण मी गप्प होतो. त्याच्या लाथाबुक्क्यांनी माझं शरीर नाही दुखलं, पण माझी सेल्फ रिस्पेक्ट नक्कीच दुखावली गेली. मी जो एक सायन्स स्टुडंट आहे, ज्याला इंजिनिअरिंग करायची होती, त्याला हा 2 खवडीचा माणूस मारतोय. हीच गोष्ट सहन नाही झाली. आणि म्हणून मी पण यार मारण्याआधी विचार केला पाहिजे होता. कारण एवढ्या छोट्या गॅबलिंग पॉईंटवरती पैसा लावणारा माणूस नॉर्मल नसू शकतो. तो तिकडचा लोकल डॉन होता, त्यामुळेच तो एवढा पैसा लावत होता. त्याच्या माणसाने मला मारायला सुरू केलं. मी कसाबसा तिकडनं पळालो आणि घरी आलो. मम्मी पप्पांना हे सांगितलं. त्यांना पण खूप टेन्शन आलं. नंतर मी तिकडनं पण पळ काढली, कारण ते लोक मला तिकडे शोधत शोधत आले असते. कसंबसं शहर सोडलं. तिकडनं पण त्या लोकांनी माझ्या मागे येणं बंद नाही केलं. ते लोक प्रत्येक बस स्टेशन, रेल्वे स्टेशन सगळीकडे मला शोधत होते. नंतर इकडे आलो आणि इथे एक विथ फर्निचर रूम रेंटवरती घेतले. कुठे यार इंजिनिअरिंग करायची होती, इंजिनियर बनायचं होतं, आणि हे येऊन बसलं. सोड. माहिती आहे, मागच्या कितीतरी दिवसापासून झोपलो नाही आहे मी. डोक्यात टेन्शन असतं, सिगरेट घ्यायला पण पैसे नाही आहे, कागदानी काम चालवतोय. यार हे लोक कधी ना कधी मला शोधून मारतीलच. यापेक्षा बरं स्वतःच मरून जातो. ए काय बोलतोयस तू, मूर्ख आहेस का? तुला नाही माहिती रे माझी सिच्युएशन काय. मी इकडे उगाच नाही आलोय. हा एक सुनसान रस्ता आहे आणि ह्याच्या जवळच एक तलाव आहे. तिकडेच जाऊन आज मी आत्महत्या करणार आहे. अरे यार अजय, तू वेडा आहेस का? एवढ्या छोट्या इश्यूसाठी सुसाईड करायची काय गरज आहे? भाई प्लीज गप्प बस यार, नको ॲडवाइस देऊ. शी, ही गॅबलिंग जाम बेकार चीज आहे. तू पण ट्राय केली आहे? हां एवढ्या छोट्या शहरामध्ये होते की तू दुसऱ्या शहरामध्ये गेलेला? ब्रो, मोठ्या शहरांपेक्षा जास्त छोट्या शहरांमध्ये गॅबलिंग होते. पण कसं? हे बघ, छोट्या शहरांचं ना एक प्लस पॉईंट आहे. पहिलं तर इथे पेट्रोलिंग कमी होते, आणि दुसरं तर इकडे जे गॅबलिंग पॉईंट चालवतात ना, पोलीस त्यांच्या केशात आहे. आणि याच रिजनमुळे कितीतरी मोठ्या सिटीतले लोक इथेच येतात गॅबलिंग खेळायला. मी कितीतरी पॉवरफुल लोकांसोबत खेळलो. बाय इथे कुठे होते गॅबलिंग? ॲक्च्युली एक संस्था आहे. ते लोक फक्त गॅबलिंग नाही, सट्ट्यासारखे वेगवेगळे खेळ पण ऑर्गनाईज करतात. सट्टा पण होतो? क्रिकेट, फुटबॉल? हां. प्रत्येक गोष्टीचा सट्टा. तिथे छोट्या छोट्या गोष्टीवरती सट्टा होतो. 6 मारण्यापासून ते आउट होईपर्यंत प्रत्येक गोष्टीवरती सट्टा होतो. ते लोक वेगवेगळ्या प्रकारचे गेम पण ऑर्गनाईज करतात. कसले गेम्स? तिकडे जाऊन बोलूया का? तिकडे काय, इथे व्यवस्थित बसलो ना आपण. अबे अरे का पण? अबे तिकडे चल, सांगतो. ठीक आहे चल. तिकडे ना? हां तिकडे. इकडे ठीक आहे. हां तिकडे चांगलं बसलेलो यार. इथे यायची काय गरज होती? बघ किती ऊन आहे. ऐकून घे. मी ज्या संस्थेबद्दल बोलतोय, तुला त्याचं नाव माहिती आहे? वेल ऑफ डेथ. मृत्यूची विहीर आहे ती. माझ्या जितक्या मित्रांनी तो गेम खेळला ना, त्यातला कोणीच रिटर्न नाही आला आहे. जिंकल्यावर हवी ती रक्कम भेटते, पण कधी कोणी जिंकतच नाही. त्या लोकांचा व्हिजिटिंग कार्ड असेल तर ते. का? मला तो गेम ट्राय करायचा आहे. काय मूर्ख आहेस का तू? अबे तुला माहीत नाही माझी सिच्युएशन काय आहे. मला पैशाची गरज आहे, मी काही पण करू शकतो. दे तू. मग पैशासाठी स्वतःचा जीव देणार आहेस तू? हा कार्ड आहे का? मूर्खा, देतो इथे. गप्पा बस चल. हे बघ भाई, हे बघ, हा यार नॉर्मल सिगरेट आहे. थँक्स. भाई तू माझा हे तू माझ्या लाईफमध्ये एवढा पण क्लोज नाही आहे की तू मला कोणतीही ॲडवाईस देशील. लायकीत राहा. The number you are trying to call is currently not reached. The number you are trying Huh? to call is काय होतंय? currently. यांनी चुकीचा कार्ड दिला का?
The number you are trying to call is currently not 100% चुकीचा कार्ड दिला. थांबायला बघतो. हॅलो, हा तो माहिती आहे का, आपल्या इथे एक बंदा होता. अरे तोच बायले साडे करायचा ना. हां तोच. त्यांनी माझ्यासोबत स्कॅम केला बे, शोधून. ती सकाळी शेट. हॅलो, कोणी आहे इथे? मला इथे काढलाय. इथे कसं आलो मी? शेट. मिस्टर अजय, प्लीज काम डाऊन. तसं पण आता तू जिथे बसलायस ना, तिथे पहिल्यापासूनच ऑक्सिजन खूप कमी आहे रे. आणि जर तू असा ओरडत राहिलास तर श्वास गुदमरून असाच मरशील. कोण आहेस तू? मी कदाचित तुझ्या नशिबात मला पाहणे नाही, परंतु माझ्या नशिबात तुला पाहणे. नक्कीच आहे. आय एम द फाउंडर अँड द ओनर ऑफ वेल ऑफ डेथ. वेलकम मिस्टर. हे वेट, तू गेमवर आहेस? हुशार आहेस. लेट समजलं पण समजलं. व्हेरी गुड. ते सगळं सोड. ही पद्धत आहे कोणाला असं उचलून आणण्याची? खरं तर नाहीये, पण आम्हाला तर हेच आवडतं. मी याच्या घरी होतो ना, इथे कसं आलो? हे बघ, ते सगळं सोड. मला आता टाइम नाही वेस्ट करायचा. गेम मध्ये इंटरेस्टेड असेल तरच बोल. ठीक आहे. टेल मी अबाउट दॅट गेम. गोष्ट आहे 1980च्या लंडनची. त्यावेळी लंडनमध्ये खूप जास्तच प्रमाणात क्राईम होत होते आणि त्याच वेळेमध्ये एक नवीन सिरियल किलर लंडनमध्ये आलेला. समज तू एक पोलीस ऑफिसर आहे, तुझ्याकडे खून झालेल्याची रिपोर्ट येते. तू तिकडे इन्व्हेस्टिगेट करायला जातो आणि तुला समजतं सिरियल किलर विक्टीमच्या घरी आलेला आणि त्याने त्याला मारलं. बट मर्डर स्पॉट बघून तुला असं वाटते की विक्टीम स्वतः सिरियल किलरला परमिशन देत होता त्याला मारण्यासाठी. आणि विक्टीमने स्वतःला वाचवण्याचा पण प्रयत्न केला नाही, कारण की घराच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जागेवरती व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. अशा केसेसमध्ये मोस्ट ऑफली विक्टीम जो असतो तो सिरियल किलरशी वाचण्यासाठी इकडे तिकडे पळत असतो, ज्यामुळे घरातल्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे फेकल्या जातात, विखुरल्या जातात. पण त्यांच्या घरामध्ये तसं काहीच झालं नाहीये. तर काय असू शकते या केसच्या मागची मिस्ट्री? नको जास्त विचार नको करू. पोलिसांना नाही आलं तुला कळणार आहे. या केस नंतर कितीतरी वेळा लंडनमध्ये असे केस पाहिले गेले, पण ह्या सगळ्याच्या मागे नक्की आहे कोण याबद्दल कोणाला काहीच आयडिया नव्हता. इनफॅक्ट पोलिसने तर याला मिस्टिरियस सिरियल किलर म्हणून डिक्लेअर करून टाकलेला. पण एके दिवशी एक माणूस पोलिसकडे आला. लास्ट नाईट त्याच्यासोबत खूपच जास्त क्रिपी इन्सिडेंट झालेला, ज्याबद्दल त्यांनी पोलिसला सांगितलं. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या घरी काल एक माणूस आलेला. त्यांनी त्याला एक ऑफर दिली 15 पाउंड्स कमवण्याची, पण या बदल्यात त्याला एक गेम खेळावा लागणार होता. गेम खूप जास्त सिम्पल होता, हाईड अँड सीक. बट यावेळेला आपल्या लहानपणीचा हा गेम पहिल्यासारखा सिम्पल नसणार होता, खूप जास्त क्रिपी होणार होता. गेमचे रूल खूप जास्त सिम्पल होते. जर पुढच्या 2 तासात तो तुला नाही पकडू शकला तर 15 पाउंड्स तुझे, पण जर त्याने तुला पकडलं तर तुझा जीव त्याच्या हातात असेल आणि तुला स्वेच्छेने मरावं लागेल. त्याने सरळ सरळ हा गेम खेळण्याशी नकार दिला, पण तो माणूस हा खेळ खेळण्यासाठी त्याला फोर्स करू लागला आणि तो त्याला सरळ सरळ बोला, जर तू हा खेळ खेळला नाही तरी देखील मी तुला मारूनच टाकेन. मग काय, नाईलाजाने त्याला तो खेळ खेळावाच लागला. पण लकीली तो वाचला, त्यामुळेच तो पोलिसच्या समोर उभा होता. पण पोलिसांना समजलेलं हा माणूस अजून कोण नाही, तोच सिरियल किलर आहे जो एवढ्या वेळापासून लोकांना मारतोय. आणि त्यांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देखील क्लिअर झालेली. आता लंडन पोलीस त्या सिरियल किलरला शोधण्याच्या तयारीत पूर्ण लागलेली. तेव्हा माणसाने त्या सिरियल किलरचं वर्णन खूप विचित्र पद्धतीने केलेलं. तो टॉप टू बॉटम पूर्ण ब्लॅक आउटफिटमध्ये होता. त्याचा फेस व्यवस्थित दिसत नव्हता, कारण त्याने एक मास्क पण घातलेला. आणि ज्या वेळेला तो खेळायचा त्यावेळेला तो एक डेव्हिल मास्क घालायचा. त्यांनी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना तो कुठेच भेटला नाही. पण एके दिवशी एक शॉकिंग न्यूज बाहेर आली. लंडनच्या हेडसॉर हिलकडे थेम्स रिव्हरमध्ये पोलिसला एक डेड बॉडी सापडली. आणि बॉडीवरती एक विचित्र पद्धतीचा मास्क होता. आणि बॉडीवरती जो मास्क होता तो मास्क त्या पर्सनने जसं त्या सिरियल किलरच्या मास्कचं वर्णन केलं ना तसाच दिसत होता. आणि अजून इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर पोलिसला समजलं त्या बॉडीचा जो फिजिकल स्ट्रक्चर होता ना, हाईट, वजन, ते सगळं काही त्या सिरियल किलरशी सिमिलर होतं.
आणि ऑब्व्हियसली त्या पर्सनने त्या सिरियल किलरला बघितलेलं आहे, त्यामुळे त्यांनी ते पोलिसला सांगितलं. त्या केसला कित्येक तरी डिटेक्टिव्हने पोलिसने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडनं काहीच जमलं नाही. आणि शेवटी असं समोर आलं. आणि ते पण खरं आहे की खोटं हे पण आपण सांगू नाही शकत. परंतु या केसनंतर हा सिरियल किलर खूपच जास्त फेमस झालेला आहे. ह्याच्यावरती कितीतरी आर्टिकल्स, बुक्स लिहिले गेले. आणि कितीतरी लोक हे पण म्हणू लागले की लंडनच्या हेडसॉरिलकडे अजून पण त्याची आत्मा भटकत असते. काही लोकांनी याच्यात पॅरानॉर्मल गेम्स पण बनवले. ते लोक म्हणायचे की रात्रीच्या वेळेला जर तू कॅन्डल घेऊन आरशाच्या समोर जाशील, 3दा त्याचं नाव घेशील तर तो येईल. किंवा घराच्या मधोमध कॅन्डल ठेवून त्याच्यात राऊंड मारून सिरियल किलरला बोलवायचं, मग त्याची आत्मा येते. नंतर कोणत्या पण नदीच्या जवळ जाऊन त्याची आठवण काढायची, मग तो तुमच्याशी भेटायला येतो. असं पण खूप काय काय बनलंय. आता यात सत्य किती खोटं किती हे आम्हाला माहित नाही, परंतु या खेळाशी इन्स्पायर्ड होऊन आम्ही आमचा स्वतःचा खेळ बनवला. यात कोणता भूत तर नाही येणार आहे, पण आमचा माणूस नक्कीच येईल. गेमचे रूल खूप सिंपल आहे. तू सांगितलेल्या वेळेमध्ये, तू सांगितलेल्या तारखेला आमचा एक माणूस तुझ्या घरी येईल आणि तो तुला 2 तास पूर्ण शोधण्याचा प्रयत्न करेल आणि तुला त्याच्याशी लपून राहायचं आहे. जर तो तुला शोधू नाही शकला तर तू मागितलेली रक्कम तुला दिली जाईल. पण जर त्याने तुला शोधलं तर तुझ्या शरीरावरती पूर्ण आमचा हक्क असेल. तू आमची प्रॉपर्टी बनला असशील आणि आम्ही तुझ्याशी काहीही काम करू शकतो. तुझा यूज करून कोणाचा मर्डर पण करू शकतो, कोणाला धमकावू पण शकतो, काही पण. वेट अ मिनिट, काय झालं आणि प्रॉब्लेम? मला सांगा तुम्ही पैसे कुठून मॅनेज करणार आहात? त्याचा विचार तुला करण्याची गरज नाही. आम्ही लोक आरामात मॅनेज करू. का तुझा बाप पैसावाला आहे की तुझी आई पैसावाल्याच्या घरची कामवाली आहे? हे बघे, थोडा इज्जतीत राहा. नाहीतर परिणाम खूप भयानक होतील. ओ व्हेरी रिस्पेक्टफुल. व्हॉट यू मीन रिस्पेक्ट? एखाद्या व्यक्तीला त्याच्या घरात नसरा उचलून आणणं आणि एखाद्या अशा विचित्र जागेवरती ठेवणं, काय हा काय तुमचा रिस्पेक्टफुल बिहेवियर झाला का तुमचा? हे खूप मोठा लागून गेला का रे तू भिकारी? माझ्या तर रिस्पेक्ट काय करशील? लिसन, मी कोणता एरा घेरा बेवडा जुगाडू नाही आहे, ठीक आहे? आय एम अ गॅम्बलिंग मास्टर, ओके? लोकांचे पगार खाल्लेत महिन्याचे, मी लोकांचे घरं फोडतो. मी आय एम अ ब्लडी मनी ईटर. दॅट्स वाय आय डिझर्व्स रिस्पेक्ट, ओके? हे बघ, तू पैसे का की घू का मला काहीच फरक पडत नाही. पण आता जर तू शांत नाही बसला ना, तर एवढं लक्षात ठेव, तू आता माझ्या अंडरग्राऊंड सेलमध्ये आहेस. गप्पा बस, नाही तर तुझ्यावरती ऍसिडिक केमिकल्स फेकले जातील, ज्याच्याने तू एका मिनिटात जळशील. मला काय फरक नाही पडणार रे, मी तसं मग मरायलाच चाललेलो. तू असं केलं तर उलटा माझा रस्ता सोपा होईल. हे बघे, मला हा आर्ग्युमेंट करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. गेम मध्ये इंटरेस्टेड असेल तर बोल. डन. मी पण इथे आर्ग्युमेंट करायला आलो नाही, मला इकडनं बाहेर निघायचं आहे. पटकन जाऊन जे काम असेल ते. नियम मी तुला पहिल्यापासून सांगितलेत. आता जर तुझी सहमती असेल तर 13 तारखेच्या रात्री आमचा एक माणूस बरोबर 12 वाजता तुझ्या घरी येईल आणि पुढचे 2 तास म्हणजे 2 वाजेपर्यंत तो तुला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. जर तू तुला नाही भेटलास तर तू जिंकलास आणि तुझे पैसे तो तिकडेच ठेवेल आणि निघून येईल. पण जर तू त्याला भेटलास तर पुढे काय होईल हे मला सांगण्याची गरज नाहीये. आणि अजून एक गोष्ट, तुझ्या घरी पहिल्यापासूनच एक ॲग्रीमेंट आम्ही ठेवलाय, त्याच्यावरती साईन करायची आणि तो तुझ्या दरवाजाच्याच बाजूलाच ठेवायचा. यात तुझा जीव पण जाऊ शकतो. परत एकदा विचार कर. ठीक आहे, मला काही फरक नाही पडत मी मेलो नाही मेलो, त्याचं मी सुसाईड करायला चालले होतो. नाही, तुझ्यासारखे फिअरलेस लोकच मला हवे असतात. तुझ्यासोबत खेळायला खूप मजा येईल. हां येस थँक्यू. मला आता बाहेर काढशील तू इकडनं? त्याचं टेन्शन तू नको घेऊस रे. स्लिपिंग गॅस त्याचं काम करेल आणि नंतर आम्ही आमचं. तेरा तारीखची रात्र म्हणजे आज 12 वाजल्यानंतरची रात्र. मी तयार आहे जिंकायला. आत्ताच लाईटला जायचं होतं. अबे यार, नक्कीच काहीतरी मीटरचा प्रॉब्लेम असेल. हॅलो, हा मी तुमचा भाडोत्री बोलतोय. तू मूर्ख आहे करे? एवढ्या रात्री कोण फोन करतो? समजत नाही लोक महत्वाची कामं करत हे असतात. बघा, तुमची महत्वाची कामं चालू राहून द्या. तू कट करशील तेव्हा चालू राहील ना. ऐकून घ्या माझं. माझ्या घरातल्या लाईट्स काय माहिती बंद झाल्यात, चालत नाही आहेत.
मीच कापली ती. एक मिनटं, तू आता काय बोलणार आहेस? हे भिकारी धंदे कधीपासून सुरू केले? ए माझ्या घरात राहतो, माझा सामान वापरतो, भाडा पण घेत नाही, मग मी हेच करणार ना. हे बघा गवणे काका, मी देणार आहे तुमचे पैसे, मला वेळ तरी दे. तू भिकारी काय देणार आहे माहिती आहे मला. एक मिनटं, काहीच दिवसात तुमचे पैसे देणार आहे मी. त्यामुळे असले भिकारडे चढाई करणं बंद करा. जिभेला आवडते हा, प्लीज सांगतोय. हॅलो हॅलो, आवाज नाही येते, काय बोलत आता? वा म्हणजे पहिलं बोलायचं नंतर उत्तर आलं ते तर सगळं शांत सोडा बसायचं. हो. सोडा ते. मी सोडणार नाही, मला दळायला आवडते. ऐका, तुम्ही जरा लाईटचं काहीतरी बघा. ठीक आहे, फोन ठेव. ठीक आहे. साला तू ये फक्त, बघतो तुला. अबे शिट, 12 वाजले, पळावं लागेल.
पैसे उडवलेली. माझे पैसे माझे पैसे कुठे गेले? हॅलो, मी अजय बोलतोय. काही डाऊट आहे का गेमबद्दल? माझे पैसे कुठे आहेत? एक मिनिट, कसले पैसे? व्हॉट यू मीन कसले पैसे? तुझा माणूस आलेला आज माझ्या घरी. त्यांनी मला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण मी लपून राहिलो आणि तो मला शोधू नाही शकला. अरे आज कुठे खेळायचं होतं? हे कॅलेंडर चेक कर. काल 12 तारीख होती, आज 12 तारीख संपून 13 तारीख सुरू झाली. आठवतंय? हे लेसन 13 डिसेंबरची रात्र म्हणजे 13 तारीख पूर्ण संपल्यानंतर जी रात्र येते ना ती गेम उद्या खेळायचं. अरे मग आज तुझा नाही. माणूस कसा आला? मला काय माहिती? येड आहे का तू? नाव यू क्रॉस युअर ऑल लिमिट्स. मला तुझ्यासोबत आता खेळायचंच नाहीये. ए, फोन ठेव. हॅलो, ऐक ऐक. हट. गोष्ट आहे 1980च्या लंडनची. त्याच वेळेमध्ये एक नवीन सिरियल किलर लंडनमध्ये आलेला. पोलिसने तर याला मिस्टिरियस सिरियल किलर म्हणून डिक्लेअर करून टाकलेला. पण एके दिवशी एक माणूस पोलिसकडे आला. आणि त्याच्या घरी काल एक माणूस आलेला. त्याने त्याला एक ऑफर दिली, 15 पाऊंड कमवण्याची. काही लोकांनी याच्यात पॅरानॉर्मल गेम्स पण बनवले. घराच्या मधोमध कॅन्डल ठेवून त्याच्यावरती राऊंड मारून. हॅलो हॅलो, आवाज नाही येते. काय बोलत आता? वा म्हणजे पहिलं बोलायचं नंतर उत्तर आलं. ते सगळं सोडा हो, सोडा ते. मग सिरियल किलरला बोलवायचं. ठीक आहे साला, तू ये फक्त, बघतो तुला. मग त्याची आत्मा येते.